नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारताचे नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडला. एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना या सोहळ्यासाठी बोलावलं गेलं. महाराष्ट्रातूनही देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या शपथविधी सोहळ्याला पोहोचले. पण एक नाव मात्र जे एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुखांचं आहे, महाराष्ट्रातलं आहे, ते या सगळ्या चेहऱ्यांमध्ये दिसलं नाही. नाव होतं अजित पवार यांचं. अजित पवार हे उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्याला आज दिल्लीमध्ये पोहोचले नाहीत. पण याची चर्चा सुरू झाली आणि याचं कारण आहे किंवा या चर्चेमागचा प्रश्न आहे, अजित पवार नाराज आहेत का? आता हा प्रश्न का उपस्थित झाला? एका शपथविधी सोहळ्याला जर अजित पवार पोहोचले नसतील तर त्यानं हा प्रश्न उपस्थित झालाय का? तर नाही. गेल्या 2-3 दिवसांपासून अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सातत्यानं सुरू आहेत आणि त्याला सध्याची पार्श्वभूमी आहे ते माढ्यामधल्या एका गावामध्ये घडलेल्या प्रकाराची. माढ्यामधल्या कुरडू नावाच्या एका गावामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्यानं मुरुम उत्खननाविरोधात कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू असताना अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. अजित पवारांनी या अधिकाऱ्यांची जी भाषा केली, त्यांच्याशी जे संभाषण केलं ते समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालं आणि मग अजित पवार यांची बोलण्याची पद्धत, अजित पवार यांनी बोलताना वापरलेले शब्द आणि अजित पवार यांचा आवाज अरेरावी या सगळ्याबद्दल चर्चा सुरू झाली. मग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली आणि चौकशीमध्ये संबंधित पोलीस अधिकारी आपलं कर्तव्य चोख बजावत होते असा अहवाल आला. याचा अर्थ अजित पवार यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत असताना चौकशीमध्ये मात्र त्यांची पाठराखण झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा या संदर्भात प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनीही चौकशी अहवाल आल्यानंतरच बोलू अशी भूमिका घेतली. म्हणजे थेटपणे अजितदादांची पाठराखण केली नाही. या सगळ्या प्रकारामुळे आणि सगळीकडून टीका होत असल्यामुळे अजित पवार नाराज आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या. या चर्चा सुरू असताना अहवाल आल्यानंतर बुधवारी अजित पवारांनी अचानकपणे आपले सगळे कार्यक्रम रद्द केले. काल अजित पवार